हे खेडेगाव नाही आहे. काहीतरी चुकतंय तुमचं. हे खेडेगाव नाही, ही सांगली आहे. सांगलीतून माधवनगर रोडला जाणारा हा बायपास चौक. बघा किती छान धूळ आहे. बघा बरं, ही धूळ, ही शहरामधली धूळ, ही बायपास चौकामधली धूळ. इथं असणाऱ्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना बर्बाद करणारी धूळ. बघा कुणाचा आशीर्वाद? अधिकाऱ्यांचा आशीर्वाद. कारण रस्त्यावर रस्ते करायला आमच्याकडे पैसे आहेत, डांबरीवर डांबरी करायला वेळ आहे, पण अशा ठिकाणी चांगला रस्ता करायला वेळच नाही आणि पैसाही नाही. पण बघा ना, ही धूळ कोणाचा आशीर्वाद? अधिकाऱ्यांचा. बर्बाद कोण? जनता. डबऱ्यात कोण? जनता. सगळं जनतेला डबऱ्यात घालायचं, जनतेचा पैसा डबऱ्यात घालायचा, मातीत घालायचा. कारण का? जनता पण जागृत होत नाही, तोपर्यंत जनतेला मातीत घालायचं. अरे चाललंय काय? जनता सहन करते म्हणून किती त्रास देणार? का? कशासाठी? अरे खूप वाईट चाललंय. हे बरोबर नाही. जनतेला इतकं पण बर्बाद करू नका. जनतेच्या पैशाला असं मातीत घालू नका. त्यांच्यावर इतका पण अन्याय करू नका. मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून विनंती करतोय, ती मान्य करा.